अनुभूती वर्णन केली त्याने. अनुभूती आपण दररोज प्रमाण पाहत आहोत. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे, या जगात देत असे अंगा आले अनुभव ते. जे अनुभव आले त्या जगाला दिले. आपण त्यांचं बालपण पाहिलं. श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन खाली बसावं हृदयात होतं त्यांच्या लहानपणात. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. यंत्र आत असतं आणि मशीन चालत असते. आपल्याकडे यंत्र हृदयात आहे आणि हे मशीन चालतंय. म्हणून आपण इथं आलो का नाही? इकडे लक्ष द्यावं. पहा समोर कोण करा. यंत्र काय आलं? यंत्र हृदयात आहे म्हणून आपण इथं आलोय. हृदयस्थ ईश्वर सर्वभूतान, सर्वभूतानम ईश्वर. भूत म्हणजे काय? प्राणी मात्र, सूक्ष्मजीव सगळ्यांपासून परमात्मा आहे. यंत्रारूढानी माया. आपण यंत्र असं आरूढ असतं त्याच्यावर चालतं. पूर्वी ते बाहुली किंवा एखादं मशनरी भरलेली असते. त्याला जितका प्रेस देऊ जेवढं ओढलं जाईल तेवढंच चालतं ना. सोडलं का ते फिरतं. त्याचं संपली ताकद का ते बंद पडतं. तसंच आपल्यात भरलेलं आहे. जोपर्यंत जेवढं भरलं तेवढं चालणार आहे. ध्यानात राहू द्या. त्या श्लोकाखालची ओवी आहे. सर्वभूतांच्या अंतरी, अंतरी म्हणजे हृदयात. सर्वभूतांच्या अंतरी हृदय मा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो उदयला असे चिदवृत्तीच्या सहस्रकरांनी हजारो करांनी हजारो हातांनी चित कळणं आपल्याला कळतं ना. आंधळाला सुद्धा कळतं सूर्य उगवला. डोळे असतात त्या, ज्याला कळणं म्हणतो त्याला चित म्हणतात. चितवृत्तीच्या सहस्रकरी हजार करांनी किरणांनी उदयला असे तो परमात्मा. याचं चिंतन, या श्लोकाचं चिंतन, या ओळीचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी कसं केलं आपल्या अभंगामध्ये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. काय गोड चिंतन ऐका अभंगा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर किंवा न घडावा मत्सर. पाठभेद वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. ही त्यांची अनुभूती आहे. बाबांनो ही अनुभूती तुम्ही घ्या हे त्यांनी सांगितलं. ईश्वर सर्वभूतानां या श्लोकाचं चिंतन अभंगात आलं. धर्म सांगितलं. धर्माची संकल्पना आपण खूप संकुचित केली. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई हे नाही. आम्ही समीक्षा करत असताना ही संकल्पना कुठून आली? संस्थापक आहे धर्मांची. आपला कोण संस्थापक नाही? आपल्या धर्माचा इस्लामचा संस्थापक आहे, ख्रिश्चनचा संस्थापक आहे, बुद्धांचा संस्थापक आहे. इथं संस्थापक नाही. अनादी असलेली परंपरा. हा हिंदू शब्द आला कुठून? आम्ही मुंबईला 4 साली होतो अभ्यासाला. 1 वर्षभर खूप अभ्यासलं शास्त्र वगैरे. हा हिंदू शब्द आला कुठून? वैदिक धर्म आपल्याला म्हटलं जातं. अनादी आहे. अनादी कळतं ना. अनादी शब्द कळतो ना. शब्दाचा अर्थ कळून हिंदू शब्दाचा इतिहासकाराने शोध लावता आज ज्या नदीचं पाणी बंद केलं आपण त्या नदीच्या खोऱ्यात राहणारे मोहिंजोदडो शहर होतं. माहिती आहे तुम्हाला? उत्खननात सापडलं. ते सिंधू नदीचं पहिलं खोरं. आर्य कुठून आले? इतिहासकार. इतिहास म्हणजे काय? इति अधिक आहास. घडलेल्या घटनांचा जिथे विचार केला जातो तो इतिहास. घडून घेतले असे घडले. इति म्हणजे असे, हास म्हणजे घडले. असे घडले त्याला म्हणतात इतिहास. असे घडले. इतिहासकार शोध घेत असताना सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे जे होते आर्य. खोरं कळतं ना आपलं? सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे
त्यांना सिंधू सिंधू म्हणता म्हणता पारशी भाषेमध्ये सला ह म्हटलं जातं, माहिती आहे ना? ऐका बरं का इतिहासकारांचं मत. सला सचा काय होतो? पारशी भाषेत ह होतो. सिंधू म्हणता म्हणता ते काय झालं? हिंदू झालं. तिथून आपल्या धर्माला असं म्हटलं, हिंदू म्हटलं गेलं. वैदिक परंपरा, अनादी असलेली आपली परंपरा वैदिक आहे. धर्म ही संकल्पना विशिष्ट व्यक्ती याच्याकडे नाही. धर्म म्हणजे काय माहिती आहे का? सहज चालता चालता आमच्या मोठ्यांचं वाक्य राऊत बाबा सांगतात, त्यांच्या कीर्तनात ऐकलं, ऐका तुम्ही. मोठ्यांचं वाक्य घ्यायचं असतं म्हणजे आपण मोकळे होत असतो. त्यांनी सांगितलं धर्म म्हणजे काय? बैल सहज रस्त्याने चालला, चालता चालता त्याने पाठीमागून शेण टाकलं. शेण पडणं हा त्या बैलाचा काय आहे? धर्म आहे. शरीर धर्म म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? म्हणतो का नाही आपण? अहो त्याचं शरीर धर्म आहे. ही संकल्पना आहे. कळालं नाही अर्थ धर्माची? ही संकल्पना आहे. धर्म म्हणजे क्रिया. ध्रुव या धातूपासून, संस्कृतमध्ये ध्रुव या धातूपासून धर्म हा शब्द तयार होतो. जो सर्वांना धारण करतो तो धर्म. हिंदू मुस्लिम ही संकल्पना आमच्या संत वाङ्मयात मान्य नाही, वेदात मान्य नाही, आमच्या संस्कृतीला मान्य नाही. धर्म विचारून गोळ्या घालणारे आमच्या संस्कृतीत काय उच्च कोण? ही जगाने शिकावो. जे जे बेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. आपण ज्या श्लोकाची ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि अंतरारूढानि माया. सर्व प्राणीमत नवे नवे चर सृष्टी आणि अचर सृष्टीला सुद्धा ती सुद्धा परमात्म्याची सत्ता आहे. अचरला सुद्धा, निर्जीवात सुद्धा चैतन्य सांगितलं शोध लावतात ते अनुभववाले. 2 स्पेसमध्ये काय आहे, कोणतं विवर आहे ते शोधायचं काम चालू आहे आत्ता विज्ञानाला. त्यांचं संशोधन आमच्या अध्यात्मात सापडतं. काय त्याच्यात परमात्मिक सत्ता सोडून काहीच नाही. सगळं जग व्याप्त आहे, सगळं जग व्याप्त आहे, काहीच नाही. काय नटलं? काय जगात काय नटलेलं आहे? चैतन्याची शोभा शोभत असे. वा, कशाची शोभा ही सगळी? ज्याला चिदाचा झालेला विलास, चिद विलास, चिदाचा विलास कळतो काय? पाहता खूप चिंतन आहे याच्यावर वेदांताचं. चिद विलास हा विलास, विलास म्हणजे कळतं ना? फाकलंय ते सगळं, जिकडं तिकडं आनंदी आनंद. कशाचा आहे? चिदाचाच आनंद आहे. माझ्या चैतन्याचा आनंद सगळीकडे फाकलाय. भेद करू कोणाचा? आपण आपल्यालाच पाहत नाही म्हणून जगात भेद दिसतो. म्हणून तिथं म्हटलं देव पावयासी गेलो तिथं देवच हे सांगायला वा वा वा. आमचे महाराज गुळगुळीत करून सांग. अनुभूती काय सांग? अनुभूती महत्वाची आहे. गुळगुळीत नका करू म्हणा, अनुभूती सांग. देव पाहावयासी गेलो तेथ देवची होऊनी ठेलो ठेलो म्हटले. देवची होऊन ही अनुभूती. विष्णुमय जग, हे जग काहीच नाही. काय आहे? विष्णूने भरलेलं आहे. विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. माऊली म्हटलं ओतप्रोत परमात्माच भरलेला आहे. लवणाची कुंजरी सुदली लवन सागरी, ती नयेची माघारी. तिथं त्यांनी म्हणायचं देव पावायचे गेलो तिथं देवची होऊन ठेवलो. माऊलींचं प्रमाण. हत्तीन कशाची केली? मिठाची. वा, लवणाची कुंजरी. कुंजरी म्हणजे काय? कुंजर शब्द आहे भाऊ, कळून घ्या चला. कुंजर म्हणजे हत्तीन. कशाची हत्तीन केली? मिठाची. आणि सुदलिया लवन सागरी, न्हायला नेली कुठं? समुद्रात. लवन सागरी, समुद्रात न्हाऊ घालाय नेला हत्ती नेला. कुठल्या? मिठाच्या. ती नयेची माघारी. न्हाऊ घालाय नेला काय होऊन जाईन सांगा बरं? काय होईल रे मिठाचं भाऊ? विरघळून जाईन. तर देव पाहायसी गेलो ते तर देवची होऊन विरघळलं. सांगायला नाही येत, अर्थ लावून घ्या. आपण 5G मधले आता मागं नाही राहायचं बरं का. हे तर विज्ञानातून कळतं ना. ज्याला कळतं त्याला समजणे वालों को इशारा काफी होता है. ज्याला समजतच नसेल, येडीला माहेर सारखं सासरे सारखं, त्याच्या पुढे डोकं फोडलं तरी काय समजणार आहे सिद्धांत? काय समजणार आहे सांगा ना. हे कळून घेण्यासाठी बोल बुद्धीच्या डोळा देखावे, मनाच्या काने ऐकावे,
हे साठो वाटी घ्यावे चित्ताचे, इतकं सूक्ष्मता असावी लागते. हे कुठलंही सुवर्णाच्या सोनाराच्या घरचं आहे बरं का, लोहाराच्या घरातलं नाही. लोहाराकडे 100 ग्रॅम इकडं तिकडं झालं तरी काही होत नाही. सोनाराचं आता कोणते काटे आले, ते इलेक्ट्रॉनिक काटे आले. त्या काळात नव्हते इलेक्ट्रॉनिक काटे. त्या काळात त्या सोनाराच्या काट्याला काचेचं हे होतं, काचेत असायचं बंदिस्त. त्या काचेच्या बॉक्समध्ये काटा असायचा. का बरं? हवेने तो 1 मिली इकडं तिकडं व्हायचं. मग तिथं 1 मिली चालत नाही. तसं इथली सूक्ष्मता, एक शब्द इकडे तिकडे अर्थ बदलतो बरं का. हे सोनाराचं दुकान आहे, ध्यानात राहू द्या. 1 मिलीग्रॅम नाही चालत. आणि संसार हे लोहाराचा ठोका आहे. इकडं काय तिकडं काय बरं का. लोखंड इकडं गेलं काय तिकडं गेलं काय, त्याची काय किंमत. समजताना चांगलं. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आज मला येतानी भाऊंनाच म्हटलं आपण याच अभंगात चिंतन करू, वेळ कमी आहे. सगळ्या जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, मुक्ताबाईंचं वर्णन केलं. दुसरं आहे काहीच नाही. अद्वैत तत्वज्ञान हेच सांगतं. पण पाहण्याची दृष्टी नाही ना आपल्याला. मग का बदल झाला? विचारसागरात वर्णन केलं. जे प्राप्त आहे, प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही. अर्थ कळतो का? जे मुळातच प्राप्त आहे त्याला काय प्राप्त करायचं? आपण स्वस्वरूप आत्मा प्राप्तच आहे ना. अरे मी अरुण आहे, मी अरुण असं म्हणायची काही गरज आहे का? मी अमुक आहे, मी अमुक असं म्हणणारा वेळा ठरला जाईल. जो असतो तो व्यक्त करायची गरज नसते. तसं आपण ब्रह्मच आहोत, ब्रह्माने व्यक्त करायची काय गरज आहे? मग काय झालं? कुठं गलफड झाली? ऐका नीट. वस्तू प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही. प्राप्तच आहे, पण झालं काय? त्रिभिर गुणमैर भावैर रेभी सर्वइदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. 3 गुणात अडकले. होय त्याच्या खाली. उदकी झाली बाबुळी, ते उदका ते जैसी झाकोळी. का वायाच्या बाळी आकाश लोपे. बाबुळी म्हणजे शेवाळ. बाबुळी शब्दाचा अर्थ काय? शेवाळ. 10 परस खाली खोल पाणी आहे आणि 1 MM शेवाळाचा थर आहे. शेवाळाचा थर किती? 1 MM. पाणी किती? 10 परस. उदकी झाली बाबुळी. ज्ञानेश्वरीतल्या वाव येतात. बारीक चिंतन ऐका. म्हणून जो बारीक ऐकल ना त्याला शिक कळल. उदकी झाली बाबुळी, शेवाळ तयार झालं पाण्यावर. ते उदका ते जैसी झाकोळी. 1 MM थराने 10 परस पाणी झाकळून टाकलं. अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी. जन्म मरणाची दुथरी रवळीत ठेले. अहमाध्यास ममाध्यासात आपण अडकलो. आत्मस्वरूपाला झाकाळ. कसं? उदकी झाली बाबुळी, ते उदका ते जैसी झाकोळी. कळतो ना अर्थ? उदकाला झाकोळी. दुसरा दृष्टांत दिला म्हणून एकाच ओळी 2 दृष्टांत सांगितलं. का वायाची आभाळी आकाश लोपी. आभाळात म्हणजे आकाशात आभाळ आले म्हणजे ढग आलं. आणि ढगाने काय केलं? नीट ऐका. ढगाने सूर्याला झाकाळलं. कोणाला झाकाळलं? सूर्याला. तुम्ही एक सांगा, ढग जे दिसतात, नीट ऐका, ढग सुद्धा आज आपल्याला दिसतात. ते कोणाच्या प्रकाशाने? सूर्याच्याच किरणाने ढग दिसतात. म्हणजे त्याच त्याला घेऊन झाकाळतं. तसं असे काही लोक आहेत, ऐका नीट. ते अंधश्रद्धावाले म्हणतात देव नाही, दाखवा आम्हाला असा देव आहे. त्यांना उदाहरण सांगावं लागतं. अमृतवाहिनीच्या किनाऱ्यावर जा किंवा समुद्राच्या कडेला जा. असं हात बांधून उभे राहा पुलावर. वाहणाऱ्या पाण्याकडे पहा, स्थिर असलेल्या थोड्या पाण्याकडे पहा. लाखो बुडबुडे तयार होत असतात पाण्यावर. बुडबुडे कळतात ना? बुडबुडे, लाखो बुडबुडे पाण्यावर येत असतात तरंगावर. हे तो वार्याची करणी. समुद्राच्या खाणी नाही, कशाच्या का लाटेच्या खाणी असतात का? ते बुडबुडे तयार होतात. सगळ्या बुडबुड्यांनी मिटिंग घेतली. ऐका नीट. आणि ते म्हटले पाणीच नाही. कोण म्हटले? बुडबुडे म्हटले पाणीच नाही. पाणी असतं तर दिसलं असतं म्हटले. कोण म्हणतात? लय बुडबुडे असे खूप आपल्याला तर खूप भेटतात. बरोबर आहे ना? अर्धवट अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, डिगऱ्या घेतलेले,
देवच नाही. देव असता तर दिसला असता. दाखवा आम्हाला देव. देवच नाही म्हटलं. बुडबुड्याने मिटिंग घेतली. काय म्हटले? पाणीच नाही, असतं तर दिसलं असतं. काय म्हटले? पाणी असतं तर दाखवा आम्हाला. अरे बुडबुड्या थांब 2 मिनटं. हळूच एक वाऱ्याची झुळूक आली आणि एक थोडासा धुलीचा कण आला. फुटलं फटकन. कुठं गेलं पाणी? कुठं गेला बुडबुडा? बुडबुडा म्हणजे काय? ज्याच्या अथांग खाली पाणी आहे, तयार होताना त्याच्यात पाण्याचा भाग आहे, फक्त मध्ये अहंकाराची हवा भरली. कशाची हवा भरली? अहंकार. अनादी कालापासून प्रपंच अविद्येच्या अनिदा, विश्वस्वप्नाचा आदांदा भोगित होता प्रबुद्धा. अनादी जो अनादी काळापासून भोगत आलो. झोपेत आहोत, कळत नाही आपल्याला. स्वस्वरूप नाही कळत आपल्याला. उपजल्या बालकासी नाव नाही तयापासी, ठेविले नावासी ओ देत उठे. आपण शिक्का घेऊन आलो तो कपाळाला, नाम पाचारण केलं जातं. आई नाव ठेवते. अवलग्न झाल्यावर नाव बदलवलं जातं मुलीचं. त्या नावाला नुसती हाक जरी मारली ना तरी शिवाय द्यायला उठतं. इतकं तादात्म्य असतात. तितकंच तादात्म्य परमात्म्याशी करा. काय करायचं परमार्थ म्हणजे काय करायचं? गेले लोक मिळून कबीर महाराजांकडे बरेच. कशी भक्ती करायची, कसं करायचं सांगा ना. कबीर महाराज म्हटले चला आपण इथपर्यंत जायचं आपल्याला दर्शनाला. मंदिरात जायचं दर्शनाला. 15 जण विचारायला आले होते प्रश्न, आम्हाला शिकवा महाराज, भक्ती कशी करायची शिकवा ना, परमार्थ कसा करायचा शिकवा ना. दर्शनाला झाला म्हटले शिकवतो तुम्हाला. कोण म्हटले? कबीर महाराज. चालता चालता रस्त्याने एका शेतामध्ये कांद्याची लागवड चालू होती. सगळ्यांना माहिती आहे दृष्टांत, सिद्धांत माहिती आहे. ऐका, हे तरी सांगायला पाहिजे ना. आज हे ऐकायला नाही मिळत. पूर्वीच्या असे तरी दृष्टांत सांगायची. बरोबर आहे ना. लागवड चालू होती कांद्याची. वाफ्यातलं रोप होतं ते सऱ्यांना आणून लावत होती. कळतं ना सगळ्यांना? वाफ्यातलं रोप कुठं आणून लावायचे? सऱ्यांना. कबीर महाराजांनी सांगितलं देखो देखो ऐसा ही परमार्थ करना है. ते म्हटले कैसा? उधर से उखाड़ा और इधर से लगाया. क्या बोले? उधर से उखाड़ा और इधर से लगाया, ऐसा ही करना है. बोले कैसा? जो आपकी आसक्ति है ना प्रपंच में, उधर से उखाड़ो और भगवान के पास लगाओ. बरं का? किसके पास लगाओ? भगवान के पास लगाओ. काहीच बदल करायचं नाही. वाफ्यातून उपटायचं आणि सरीला आणून लावायचं. यालाच परमार्थ म्हणतात. तिकडची आसक्ती काढायची. जितक्या आवडीने प्रपंच करतो ना तितक्याच आवडीने परमार्थ करायला आला का झाला परमार्थ. तितक्याच आवडीने आपण प्रपंचात किती आवड असते, आसक्ती ती तिकडचीकडं लावायची. एवढाच बदल करायचा फक्त. तिकडची आसक्ती काढायची आणि इकडं आसक्ती ठेवायची. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म हा धर्म आहे. जग विष्णुमय आहे. जग दुसरं काहीच नाही. माझा परमात्मा सोडून दुसऱ्या जगात काहीच नाही. खरंच नाही. पण ती दृष्टी यावी लागते. याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. काय म्हणतात? दृष्टीसृष्टीवाद. मुंबईला फ्लॅट सिस्टीम माहिती आहे तुम्हाला सगळं. शेजारी खूप चांगलं कुटुंब राहायला आलं आणि महिला स्त्रिया भगिनी मृदू अंतकरणाच्या असतात. पहिल्याच दिवशी दोघींची मैत्री झाली. खूप या ना जेवायला आले तुम्ही, या ना. शेजार धर्मही पाळायचा आपण. शेजाऱ्यांचं फार महत्त्वाचं असतं. ऐका, तुमच्या पदरी आलंय, कोणाच तरी पदरी येत असतं ते 3.5 दुःखापैकी अर्ध दुःख. माहिती आहे ना तुम्हाला? गीतेत 4 दुःख सांगितलेले. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, व्याधी म्हणजे रोग आणि जरा म्हणजे म्हातारपण. हे 4 मोठे दुःख सांगितले. पण आमचे बाबा व्यवहारातले 3.5 दुःख सांगायचे. कुठले? व्यवहारातले. व्यवहारातले 3.5 दुःख. लहान बालकाची माता जाणं फार मोठं दुःख. शेवटच्या क्षणापर्यंत ती विसरत नाही. मोबाईल बंद करून ठेवायला सांगा, नाहीतर येऊ नका म्हणत जा. बरं का? लहान बालकाची माता जाणं विक्षेप होतो. 100 जणांचा तोटा होत असतो. लहान बालकाची माता जाणं त्याला ते शल्य कधीच विसरत नसतो. फार मोठं दुःख. एक दुःख. ऐन तारुण्यात एक गाड्याचा चाक निखळून पडणे एखाद्या भगिनीचा. ऐन तारुण्यात पती जाणं 2. दुसरं दुःख. ऐन उमेदीत आलेला मुलगा जाणं पित्याचा, त्या पित्याचं 3रं दुःख. हे झाले 3 दुःख. आपल्या शेजारी वाईट शेजारी असणं हे अर्ध दुःख.
असणं ते आपल्याला कधीच सुख मिळू देत नाही. आपली प्रगती त्याला पाहवतच नाही. ते आपली ताकद वाढवितो. चुकीच म्हणायचं. जितकं त्रास होईल ना तितकी आपली ताकद वाढत असते. ध्यानात राहू द्या. काय वाढत असते? आपली क्षमता वाढत असते. क्षमता वाढवायला शिका. ज्याची क्षमता वाढत जाईल ना ते कोणाच्या मग ते कोणालाच आवरत नसतं. असं आलं ना म्हणायचं हे आपले गुरु आहेत. काय म्हणायचं? आपले गुरु आहेत. आमची क्षमता वाढवली. हो त्यात पॉझिटिव्ह घेत चाला. पॉझिटिव्ह घेत चाला. नाहीतर आपली काय क्षमता वाढते? आपला प्रवासच होणार आहे. बाबा बरोबर आहे ना? सगळ्यांचं अनुभव आहे आपले 100% म्हणते बाबा. बरं का? आपली क्षमता वाढत असते. वाईट असणं शेजारी अर्ध दुःख. भाऊंना आम्हाला माहित आहे. क्षमता वाढली का नाही सांगा बरं? वाढली का नाही क्षमता? ज्यावेळेस आपली पळण्याची पातळी वाढत असते ना त्यावेळेस ती मॅरेथॉन वगैरे जिंकत असतो. पातळी वाढली म्हणायची. आमच्या शरीराची क्षमता वाढली. आमची सहनशीलता वाढवायचं काम करत असतं. द्वेष नाही करायचं त्यांचा. द्वेष केला आपण त्याच्यापेक्षा बारीक होत असतो. दुसऱ्याचं झाड खोडून आपलं झाड कधीच मोठं होत नसतं. त्याचं वाढतंय ना आपल्या झाडाला इतकं खतपाणी घाला तर ते कधी वाढून जाईन कळत नसतं. आपलं झाड वाढवायचा प्रयत्न करा. दुसऱ्याची निंदा दुसऱ्याचं काहीच नाही करायचं. खूप दृष्टांत आपण इकडंच राहू. खूप आठवतं असं गेलं का आपल्याला उद्या घेऊ ते अभंग. चला आपण सांगतो आता दृष्टांत. कारण दृष्टांताशिवाय नाही कळत. निंदा स्तुती न गे मौनी मिळे ते गोड मानितो. काल सांगितलं होतं ना. स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज विनोबाजींची गीताई बरं का. जो न लोकास कंटाळे 12वा अध्याय. त्यास कंटाळती न ते हर्ष शोक भय क्रोध मिळे ते गोड मानितो. स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज. काल संस्कृतात सांगितलं होतं. आज मराठीत ज्याला कळन त्याला कळालं ना. आता काल आपण संस्कृतमध्ये घेतलं होतं ते आठवलं. आता काय करायचं? स्थिर राव. निंदा नाही करायची बरं का. गीताई काय हो राव. तसे श्लोक छंद न बदलवता तसेच आणले. आम्हाला पहिलं असताना स्थितप्रज्ञाची लक्षणं आमच्या गुरुजींनी पाठ करून घेतले. चावरे सरांनी बरं का. त्यांचा नाम उल्लेख करतो. काय देऊ त्यासी व्हावे उतराई ठेविता पाय जीव थोडा कृतज्ञता भाव. निंदकापाशी येती पातके सगळे बरं का. ध्यानात राहू द्या. अशीशी पातके. म्हणून आमचे अटलजी संसदेत म्हटले होते. मी त्यावेळेस ऐकलं होतं अटल बिहारी वाजपेयी. निंदकाचे घर असावे शेजारी. हा सिंबॉल आहे आमच्या जगद्गुरूंचा. तुकोबारायांचा अभंग आहे का नाही? मग तिथं म्हटले होते निंदकाचे घर असावे शेजारी. बिगर खर्चाचा साबण. पैसे न देता आपले कपडे धुवायचं काम करत असतो. काय करत असतं? कपडे. आपण नका करू निंदा. आपण 2 दृष्टांत सांगतो. अभंगाच्या पहिल्याच पदात आहोत आपण. निंदकापाशी सगळे आशेषही पातक येत असतात. ज्याची निंदा केली जाईल तो मोकळा होतो आणि जो निंदा करेल त्याच्या डोक्यावर पाप बसत असतो. 2 दृष्टांत ऐकताना सांगतोच. आता आठवले. कधी आठवत नसतं. ठरून यायचंच नसतं बरं का भाऊ. उपजत असावं लागतं. कारण आमचे बाबा म्हणायचे विहिरीला स्वतःचं अंगचं पाणी असावं. बाहेरून पाणी टाकून किंवा उसनं घेऊन उष्ट्या पत्रवळ्या गोळा करून कधीच पंगत घालता येत नसते. स्वयंभू असावं. चिंतनात असावं. आणि ते सेवेने होत असतं. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते. ब्रह्मचारी होते. सगळं गाव त्यांना मानायचं. भूदेव म्हणायचे. भूदेव. ब्रह्मचारी असल्यामुळे कोणी त्यांना एकदम निर्विकार होते. कोणी जेवायला न्यायचे दररोज. असं उन्हाळ्याचे दिवस होते. सदन शेतकरी श्रीमंत शेतकरी. देवा आज येतं का आमच्या घरी जेवायला? चला म्हटलं. 11 वाजता नेलं जेवायला. यथेच्छ भोजन झालं. दुपतं भरपूर होतं. म्हटलं येतो आता. मी जातो विश्रांती घेतो. घरीच जातो आता. म्हटलं या मग तुम्ही. शेतकऱ्याने आपल्या पत्नीला सांगितलं अगं भूदेव निघाले त्यांना दे ना काहीतरी. म्हटलं काय द्यावं? त्या काळात दूध दुपतं असल्यामुळं एक पातेलभर ताक दिलं. ताक. उन्हाळ्यात ताकच प्यायचं असतं. आरोग्याला पोषक असतं. ताक दिलं. ताकाचं पातेलं त्याने डोक्यावर घेतलं. निघाले घरून. कुठे यायला?
त्या मळ्यातून गावात यायला निघाले. रस्त्याने येत असताना ताकाचं पातेलं उघडं होतं. आकाशातून एक घार चालली होती. घारीनं तिचं खाद्य चाललं होतं. जहरीला असा नाग, विषारी असा नाग ती पायात चोचीत घेऊन चालली होती. त्याने तिला विळखा टाकला होता आणि उलटं होत होतं. उलटं झाल्यामुळं गरळ ओकत होतं. कोण? नाग, विषारी. गरळ ओकता ओकता आकाशातून पडलेली गरळ 2 थेंब त्या ताकाच्या पातेल्यात पडले. काही संबंध होता? ती चालली होती खाद्य घेऊन. यांना कोणालाच काही माहीत नाही. आले ते घरी, पातेलं झाकून ठेवलं. वामकुक्षी कळते ना, दुपारच्या जेवणानंतरची झोप. वामकुक्षी झाली. 3-3:30ला उठले भूदेव. म्हटले गावात जायचं, आता मंदिराला जायचं, झाडून घ्यायचं, पूजा अर्चा करायची थोडी. मग आता ताकाव ताव मारावा म्हणून 1 तांब्याभर ताक त्या पातेल्यातून ओतलं. घटाघटा पेले. त्याचं जोहरीला असं विष तयार झालं होतं. ज्ञानच नाही ना, माहीत काय माहिती. विष तयार झालं होतं. 1 तांब्या ताक पिल्यानंतर विषाचा परिणाम 10 मिनिटात शरीरात झाला. चक्कर यायला लागली. घरात कुणीच नव्हतं. खाली कोसळले. अर्ध्या तासाच्या तोंडातून फेस आला. मृत्यू झाला. भूदेवांचा मृत्यू झाला. ब्राह्मणाचा मृत्यू झाला. मृत्यू झाला. आपल्या सगळ्यांचं गुप्त चित्रीकरण करतात. त्यांना चित्रगुप्त म्हणतात. काय म्हणतात? नाव कसे आहेत पहा ना, चित्रगुप्त. आपला आता इथं बसलोय ना, आता कॅमेरा भाऊचा चित्रीकरण चालू आहे. तसाच एक कॅमेरा आहे बरं का, खूप मोठा आहे तो. 700 करोड लोकांच्यावर त्याचं चित्रीकरण चालू आहे. सगळ्या लोकांचं. प्राणी मात्राचं आहेच, पण आपलं सुद्धा चित्रीकरण चालू. त्या कॅमेऱ्याला चित्रगुप्त म्हणतात. जसं बऱ्याच जणांना वाटतं काही जण चोऱ्या करतात, पण आता CCTV कॅमेरे कुठं लावले तेच माहीत नसतात, पण ते दिसतात. तेवढंच ही विज्ञानाची करामत आहे. इथं आमच्या ह्याची करामत आहे, परमात्म्याची करामत आहे. चित्रगुप्त नावाच्या कॉम्प्युटरमधून काहीच सुटत नसतं. काही सुटत नाही. चित्रीकरण चालू असतं. अंधारात करा, उजेडात करा, सुटत नसतं. चालू आहे. प्रत्येकाची फाईल सेव्ह केलेली तिथं कॉम्प्युटरमध्ये. काय केलेली? प्रत्येकाची फाईल सेव्ह आहे. चित्रीकरण चालू आहे. शेवटच्या काळात काय होतं असं गीतेत सांगितलं. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमे वैती कौंते सदा तद्भाव भाविता. तेवी जिते अवसरे जे आवडून जीव रे, त्याची मरणाचे मेरे फारव लागे, आणि मरणी जायाचे आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची. तो भागवतात सांगितलं. अंतकाळी जेमती तेची प्राणयांशी जान गती, या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोराती स्मरावा. किंवा त्या अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. याचा अजिबात संशय घेऊ नको. त्याच्या खालच्या ओव्या आहे. जागता जवासीजे जेने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. त्या ओवीचा अर्थ असा आहे. जागता जागता ज्या विषयाचं चिंतन करू तेच स्वप्नात येत असतं. तसं मृत्यूच्या समयी जसं आठवेल सा गती, तशी त्याला गती प्राप्त होत असते. चित्रगुप्त काहीच करत नाही. आपली फाईल उघडतं, नंबरची फाईल सेव्ह केली, बटन दाबतं, सगळा डाटा ओपन करतं आणि एकच बटन दाबतं. यांची गोळाबेरीज काय आयुष्याची. ताळमेळ, ताळेबंद. तुम्ही पतसंस्थेचे 2 चेअरमन आहे तिथं बसलेले, बरोबर आहे खरं. ताळेबंद वर्षाचा असतो ना, सगळं पाहावं नाही लागत. ताळेबंद एकाच वाक्यात आलेला असतो. आयुष्याचा ताळेबंद शेवटच्या काळात आलेला असतो. शेवट तो माझा बहुगोड झाला. ताळेबंद शेवटच्या. चित्रगुप्त सेव्ह केलेली फाईल एकच बटन दाबता. ताळेबंद काय? कोणत्या योनीत जाणार? खंती ते न करा होणे गाढव कुतरा. कोणत्या योनीत जायचं ठरवायचं असतं. पाप पुण्य समान होईजे तैच या कर्मभूमी पाहिजे. पुण्यापेक्षा पाप जास्त झालं का पशवाधिक योनी, पापापेक्षा पुण्य झालं जास्त ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमर्ते लोकमिशंती. एवं त्रैधर्मा मनो प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. मग पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती मागारे मृत्यू लोका. 9 अध्याय. स्वर्गाधिक लोक प्राप्त होतात. कशाने? पुण्य. काटा समान व्हायला खूप अवघड असतं. म्हणून सापडिला हृदय काकतालीने आहे. समान झाला का मनुष्य देह, पुण्य जास्त झालं का स्वर्गाधिक लोक, आणि पाप जास्त झालं का श्वापाधिक येऊन. 18व्या अध्यायात इतकं वर्णन केलं. वाचताय ना तुम्ही. काय म्हटले भगवान? ज्याने खूप पाप केलं
भ्रष्टाचारी जर अधिकारी असताना एखादा ज्याला 5 शिक्के मिळाले, मोठा DIG, आपल्या भाषेत DIG, ते त्याला पुरस्कार मिळाले असतात, पण भ्रष्टाचार सिद्ध जर झाला तर काय होतं माहिती आहे तुम्हाला? असे हिसकाडून घेतले जातात त्याच्याकडून, ते बिल्ले तोडून घेतले जातात. हा श्लोक आमचे बाबा म्हणायचे, दात खाऊन भगवान म्हटलेले. मनुष्य देहाचा तागा, त्याने पाप केलं, अभक्ष्य भक्षण केलं, मांस खाल्लं, अंडे खाले, दारू पिला, वाईट केलं, त्याच्याकडून मी हा मनुष्य देहाचा तागा हिसकावून घेतो, हिसकावून तोडून घेतो असतो. खालच्या जिथं वृचिक म्हणजे ओव आहे ना, विंचू, सर्प, हिंस्र प्राणी, अशा खालच्या योनीत त्याला जन्माला घालतो, असं ओव आहेत. वाचा 18वा अध्याय. हिसकाडून घेतला होता त्याचा तागा. चला आपला विषय चालला होता. चित्रगुप्त चित्रीकरण करत असतात. ब्राह्मणांचं द्यावं समजा, ऐका जागेवर आपलं लक्ष द्या इकडं. हे बटन दाबायला गेले आणि ते कॉम्प्युटरमध्ये फॉल्ट दाखवला चित्रगुप्तांच्या. व्हायरस आला. काय आला? व्हायरस आला त्यांच्या त्या फाईललाच आला होता बरं. फक्त बटन दाबला तर काय करावं, काय ते वाजायला लागलं, घंटी द्यायला लागलं, म्हणून ओपन केली फाईल त्यांनी. कोणाची? ब्राह्मणांची, भूदेवांची. पाहिले यांचा मृत्यू झाला. आता यांना गोळाबिरीज लावायची होती. हे पाप, यांच्या मृत्यूचं कारण हे पाप कोणाच्या माथ्यावर टाकावं? चित्रगुप्त संभ्रमित झाले. ते शोधायला गेले. सापाच्या माथ्यावर टाकावं, त्याचा काही दोष नव्हता. त्याच्या अंगाच्या यातना होता. गोष्टी ध्यानात आहे ना आपल्या सगळ्यांच्या. यातना होत होत्या म्हणून ते गरळ ओकत होतं. म्हटलं चला गारीकडे जाऊ. तिचं खाद्य तिनं चालवलं होतं. काय संबंध ब्राह्मणदेवाच्या मृत्यूचा? गारीने तिचं खाद्य चालवलं होतं. सापाच्या यातना होत होत्या. म्हटले मग ताक देणाराकडे जाऊ आपण. कोणाकडे? त्या बाईकडे, त्या शेतकऱ्याकडं. काय संबंध त्यांचा होता? काही संबंध? त्यांनी सद्भावनेनं ताक दिलं होतं का त्यांनी विष टाकलं होतं? यांच्या माथ्यावर टाकता येईना, शेतकऱ्याच्या माथ्यावर टाकता येईना, त्या गृहिणीच्या माथ्यावर टाकता येईना, त्या घारीच्याही माथ्यावर टाकता येईना, आणि सापाच्याही माथ्यावर टाकता येईना. चित्रगुप्त गांगारले. बंद झालं कॉम्प्युटर. म्हटलं आता काय करायचं? चला ब्रह्मदेवाकडे चला. म्हटलं हे काय करायचं? ते म्हटले माझं डोकंच. यमराजांकडे चला. ज्याने आणले त्यांच्याकडे चला. म्हणजे यमराजांकडे गेले. पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्या अगोदर यमराजांकडे गेले. यमराजांना म्हटले असं असं झालं माझं, ही फाईल बंद पडली, काहीतरी मला उपाय सांगा. हे कोणाच्या माथ्यावर टाकावं? त्याने अभ्यास सगळे फुटेज पाहिले. ते सगळं कळते ना. ह्या भाषेत सांगावं लागतं भाऊ आता बरं का. सगळं CCTV कॅमेरे ओपन केले. म्हटले घारीच्या माथ्यावर टाकता येत नाही, सापाच्या माथ्यावर टाकता येत नाही, शेतकऱ्याच्या नाही, कोणाच्याच. काय करावं? आवाज असा काय होतो मध्ये मध्ये पा बरं. तुम्हाला नाही काही त्रास त्याचा बरं का? कोणाच्या माथ्यावर टाकता येत नाही म्हणे. काय करायचं? ते म्हटले आता काय करावं? यमराज म्हटले माझं आणायचं काम आहे बाबा, मी घेऊन आलो. ते आपलं ड्युटी नाही, ते तुम्ही तुमचं सचिव तुम्ही आहात. ते लिखाणाचं काम तुम्ही पाहायचं, ताळेबंद तुम्ही लावाय, आपलं डोकं बंद पडते. ते म्हटले मला मदत तर करशाल ना तुम्ही, आणायचं तर काम केलं ना. ते म्हटले चला मग ज्यांच्याकडे काम आहे त्यांच्याकडे चला ब्रह्मदेवाकडे. दोघं गेले. कोणाकडे? विधीकडे. विधी माझी खूप आवडती कविता आहे, यूट्यूबला येईल म्हणून सांगतो. मंगेश पाडगावकरांची कविता बरं का, नीट ऐका, फार आवडती. जे न देखे रवी ते देखे कवी. बऱ्याच ठिकाणी ऐकलेली तुम्ही. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. ऐकताय ना? आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच लिहायची, कारण ते आपलं कर्म असतं. कारण ते आपलं कर्म असतं. अर्थ कळतो ना? मराठी 5 कडवे सांगतो तुमच्या पुढे, पाठच केलेले. पाठच करावं लागतं बरं का, घासावीच लागते. पहिलं उदाहरण सांगितलं ना, आपोआप नाही येत. दुसऱ्या कडव्यात पाडगावकर म्हणतात, मंगेश पाडगावकर कोकणातले होते माहिती आहे ना. काय लिहिलेलं आहे त्याने? ते म्हणतात होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. लक्ष द्या, होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान गाळायचं नसतं.
चूक झाली म्हणून फाडून फेकायचं नसतं, त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं, त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. तिसऱ्या कडव्यात पाडगावकर म्हणतात, नाती जपण्यात मजा आहे. नाती म्हणजे पोराची पोर नव्हे बरं का, नाती म्हणजे संबंध. नाती म्हणजे काय? संबंध. कळतं ना? नाहीतर आपण चला नातीला सांभाळायला, असंच झालंय आज. नाती म्हटलं का चाल नातू सांभाळायला, चाल नाती सांभाळ. बरेच आमचे त्या सुनाने त्याचंच कौतुक करून करून, त्यांचं कौतुक करून करून कामाला लावले. प्रवचनाला नाही, पुथीला नाही. आमची सासू आई लय गोड आहेत, सांभाळ पोराला नातवाला बरं का. गोडीगुडीत गुळ देतात, गोडीगुडीत कामाला लावले. हो खरं आहे. आज गोडीगुडीत वानप्रस्थ आश्रम त्यांचा हिरावून घेतला का नाही? याला कला म्हणतात. ती आत्या नाही म्हणत, आईच म्हणते, मम्मी म्हणते, गुळ देते. वा वा, तुमच्यासारखं तुमच्याशिवाय कुठंच नाही राहतो. ही कला असावी लागते. पण ती कला साधण्यापेक्षा इकडे यायला शिका, सुटण्याचा मार्ग आहे. नाती जपण्यात मजा आहे. नाती म्हणजे संबंध नीट ऐका. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. आयुष्याचे बंद कळतात ना. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटेच असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. सर्वांचे होऊन जाण्यात मजा. एकटेच असतो ना, सगळ्यांचे होऊन जावं आपण, असं काम करावं. असा जन्मला भावा. इथून गेलो आपण दूर, माहिती आहे ना, दूर नाही जायचं आपलं. ब्रह्मदेवाने युक्ती सांगितली. युधाता हा बुद्धिवान आहे. ते म्हटलं एक युक्ती आहे, आपण प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊ. इथपर्यंत जाऊ आपण आज. भेट देऊन नंतर निर्णय घेऊ. आलं त्यांचं CBIचं खातं खाली दुसऱ्या दिवशी. उद्या जाऊ म्हटले, आले दुसऱ्या दिवशी. त्यांचा अंत्यविधी आदल्या दिवशी झाला होता ब्राह्मणांचा, आणि दुसऱ्या दिवशी सावडायचा विधी होता. सावडून आले सगळे लोक, आणि त्या गावात वाटा होता, कुचार वाटा कळतो ना, कुचारांचा निंदा या शब्दावरून दूर गेलो. एकाला आपल्या जिभेच्या खोऱ्याने सगळ्या गावाची गटार उपसायची सवय होती. काही नाचते सवय, काही संबंध नसतो, नुसतं उपशितो, काही माहीत नसतं, अर्धच घेऊन पळतं. अपसरण म्हणतात त्याला शास्त्रात. असंच अपसरण आज खूप आहे. त्या महाराजाने असं केलं, त्याने तसं केलं. घ्या बोकांडी पाप. ते बसलं तिथं, 150 लोक बसलेले वाट्यावर. हे चित्रगुप्त, हे CBIचं खातं आलं होतं. यमराज, ब्रह्मदेव आणि चित्रगुप्त आले होते खाली. गावात फिरत होते, सावडून आलेले, वाट्यावर बसलेले. वाट्यावर बसल्या बसल्या ते गटार उपासनाला म्हणते, ऐकलं का हो, ऐकलं का तुम्ही? अहो यांना घात करायचा होता ना. घरी नेलं, ताक दिलं, विष घातलं, यांनी घात केला म्हटले शेतकरी. काही संबंध होता घ्यायचा? ब्रह्मदेवाने चित्रगुप्ताला हलवलं. टाका यांच्या बोकांडी पाप म्हणे, फाईल बंद नका ठेवू म्हणे तुम्ही. कोणाच्या बोकांडी पडलं ते पाप? त्या निंदकाच्या. त्या निंदा केली होती ना. काय निंदा केली होती? ते म्हणत होतं ना, शेतकऱ्याने त्याला विष घातलं. काही माहित होतं गेला? असेच पुढीलांचे ओझे आपुल्या माता घेईजे, मग कान दाटीजे धनुर्धरा. घेतलं का बोकांडी पाप? काही संबंध होता का? काही संबंध होता का याचा? गेले निघून. बटन दाबलं, फाईलचं पाप गेलं याच्या निंदकाच्या घरी. निंदकाचे पाशी असती सगळी आशिषही पातक येत असतात बरं का. याच्या विरुद्ध दुसरा दृष्टांत आहे, पण उद्या सांगू. आता आपली वेळ संपलेली आहे. उद्या हे 2 दृष्टांत, अधिक अभंगाचं चिंतन, अधिक चरित्राचा भाग. कळालं ना? आता वेळ आपली कमी होती आज, म्हणून या ठिकाणी गोड असं चिंतन आहे. ऐकणारे असे आहेत, चातक आहेत, चातक बरं का. तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. गोड असं चिंतन चल आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. पुढचा वेळ आपण घ्यायचा नाही, कारण आपण त्यांच्यात आक्रमण जर केलं, अतिक्रमण जर केलं तर पुढचं विस्कळीत होतं. अतिक्रमण नाही करायचं. म्हणून या ठिकाणी आज इथंच थांबूया आपण. गोड असं चरित्र आहे तुकोबरायांचं. आता आपण बालपणात आहोत, त्यांच्या पुढे जायचं आहे. अजून 3-4 दिवस आहेत. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तो मते विनवित असे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय।